गोरेगाव नेक्सो सेंटर या ठिकाणी कन्सर्टचं आयोजन करण्यात आलेलं होतं आणि त्या आयोजनामध्ये मोठ्या प्रमाणात ड्रग्सचं सेवन या ठिकाणी करण्यात आलेलं होतं। त्यामुळे दोघांचा मृत्यू झाल्याची घटना घडलेली होती आणि ही बिल्डिंग आपण जर बघू शकतो की वायले नगर परिसरात असलेली मोहन हाईट बिल्डिंग आहे। या बिल्डिंगमध्ये राहणारा आनंद पटेल याला पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। या ड्रग्स प्रकरणामध्ये आपण जर बघितलं ड्रग्स पेडलर आनंद पटेल हा याच बिल्डिंगच्या 9व्या मजल्यावरती या ठिकाणी राहत होता आणि एकंदरीत आपण जर पाहिलं तर 9व्या मजल्यावर जो त्याचा घर आहे त्या घरामध्ये असताना पोलिसांनी खडकपाडा पोलिसांनी ती रेड टाकलेली होती आणि त्याला या ठिकाणी अटक करण्यात आलेली आहे। त्याला बाहेर काढण्यासाठी तो घरात लपून बसलेला होता, त्याला बाहेर काढण्यासाठी पोलिसांना फार आटोकाट मेहनत करावी लागलेली होती। आपण पाहू शकतो की हीच ती इमारत आहे ज्यामध्ये तो आनंद पटेल जो आहे तो या ठिकाणी राहत होता। या ठिकाणी आपण जर पाहिलं तर 9व्या मजल्यावरती लक्ष्मण पटेल या ठिकाणी त्याच्या वडिलांच्या नावाने हा घर आहे। बघू शकतो 901 नंबर हा जो घर आहे तो या ठिकाणी त्याच्या वडिलांच्या नावावर आहे आणि याच घरामध्ये ते या ठिकाणी राहत होते। एकंदरीत लक्ष्मण पटेल जे आहेत त्यांचे वडील आहेत आणि त्यांच्या नावावरती हा घर आहे। परंतु आनंद पटेल जे आहेत ते या इमारतीमध्ये राहत होते। आपण जर पाहिलं तर आनंद पटेल यांनी ड्रग्सचा पुरवठा जो आहे त्या कन्सर्टच्या कार्यक्रमात त्यांनी केलेलं होतं आणि या कार्यक्रमामध्ये हजारोच्या संख्येने विद्यार्थी आलेले होते। दूरदूरवरून ते विद्यार्थी त्या कार्यक्रमात पोचले होते आणि मोठ्या प्रमाणात ड्रग्सचं सेवन जे आहे त्यामध्ये करण्यात आलेलं होतं आणि एकंदरीत 9व्या मजल्यावरती राहणारा जो आनंद पटेल आहे त्याला आता पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्याला मुंबई पोलिसांच्या हँडओव्हर केलेलं आहे। आपण पाहू शकतो की आनंद पटेल जो आहे त्यांनी जो पुरवठा केलेल्या ड्रग्समुळे दोघांचा मृत्यू झाला। एकाची प्रकृती यामध्ये गंभीर असल्याचं सांगितलं जात आहे। मात्र या ठिकाणी जर आपण पाहिलं तर कोणीही बोलायला तयार नाही त्याच्या संदर्भात, कारण इथं त्यांचं घर सध्या बंद आहे। मात्र त्याला ताब्यात घेऊन पोलिसांनी कारवाई केलेली आहे आणि मुंबई पोलिसांना त्यांनी हँडओव्हर केलेलं आहे। अनिल वर्मा, ABP माझा, कल्याण।